नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील आरक्षणावरून जो घमासान सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील, जरांगेंचं समर्थन करतील त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार छगन भुजबळ आक्रमक। जे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना पाडा, मराठ्यांच्या नेत्यांनी आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवा, मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। ओबीसींसाठी मंत्रिमंडळात एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण, समिती पाहिजे म्हटलं की समिती दिली, छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। अंतरवाली पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांचे आमदार होते, त्या आमदारांना घरी बसवण्याचं काम ओबीसी वर्गानं केलं, छगन भुजबळांचा नाव न घेता राजेश टोपेंवर निशाणा। मवियाच्या काळात मराठा समाजासाठीच्या उपसमितीत फक्त मराठा नेते तेव्हा का म्हणाला नाहीत, एका समाजाची समिती कशी, ओबीसींना घ्या असं का म्हणाला नाहीत, भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा। हैदराबाद गॅजेटच्या जीआर विरोधातील विनीत धोत्रेंची याचिका हायकोर्टानं फेटाळली, जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। हैदराबाद गॅजेट अनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या किनवटमध्ये मोर्चा, तर बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी, तर जालन्यात धनगर समाजाचा आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा। पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप, पण मला ते बघायचंय, वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर जरांगे पाटलांना संशय, प्रमाणपत्र मिळाल्या सर्वांना अंतर्वालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन। लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन। उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील असंही केलं स्पष्ट।